राज्याच्या राजकारणामध्ये सध्या एक नाव चांगलंच गाजतंय आणि ते आहे राष्ट्रवादीतल्या बडी मुन्नीचं। राष्ट्रवादी काँग्रेसमधली ती बडी मुन्नी नेमकी कोण आहे? राष्ट्रवादीत बडी मुन्नी असल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला। त्यावरून सुरू झालेली चर्चा काही थांबायचं नाव घेत नाही। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सुरू झालेल्या न्यायाच्या लढ्यात बीडचे भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यामुळे धस विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी असा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। त्यामागचं कारण म्हणजे वाल्मिक कराडवरून धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंना टार्गेट केलंय, तर मुंडेंच्या बचावासाठी दादांचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सरसावले आणि त्यातून बडी मुन्नी चर्चेत आली। सुरेश धस यांनी मिटकरींवर टीका करताना त्याविषयी वाच्यता केली। धस काय म्हणाले ते पहा। राष्ट्रवादीतली ती बडी मुन्नी कोण आहे? मिटकरी स्वतः बोलत नाहीयेत, मिटकरीला कोणीतरी बोलायला लावतंय। जो कोणी मिटकरीला बोलायला लावतोय त्यानं बोलावं, त्याला मी फार चांगलं उत्तर देईन। एक राष्ट्रवादीतली मुन्नी आहे, राष्ट्रवादीतल्या एक वरिष्ठ मुन्नी आहे, त्या बड्या मुन्नीला सांगा तू इथे ये। मिटकरी सूरज चव्हाणला या लहान मुलांना काय बोलायला लावतो? मुन्नीलाही माहिती आहे मी कुणाला बोलतोय ते, आणि त्या मुन्नीनं पुढे यावं। सुरेश धस यांनी या मुन्नीचा उल्लेख करत एकच खळबळ उडून दिली। त्यांच्या या आव्हानानंतर राष्ट्रवादीतली ही बडी मुन्नी कोण याची चर्चा सुरू झाली। मात्र गुरुवारी पैठणची सभा संपल्यानंतर धस यांनी या मुन्नीविषयी खुलासा केला। मुन्नी जे आहे, मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे। आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही। मुन्नींनी बाहेर येऊ द्या। मग मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच। अच्छा, मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए। मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे। मुन्नीला एकदा बोलू द्या। सुरेश धस यांच्या बोलण्याचा रोख कोणाकडे होता हे स्पष्ट होण्याआधीच खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धस यांचा चांगला समाचार घेतला। धसने आरोप केला आपल्या राष्ट्रवादीच्या बडी मुन्नी म्हणून। ही नेमकी बडी मुन्नी कोण आहे त्यांना विचारा। दादा तुमच्यावर हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे, त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते। दरम्यान राष्ट्रवादीतल्या मुन्नी प्रकरणाची आता जनतेतही चांगली चर्चा रंगली आहे। हे मुन्नी बदनाम, हे अक्का, हे जे डायलॉग मारू स्वतःवर काही लोक नेतृत्व फोकस करून घेतात, त्यामुळं या प्रकरणाचं गांभीर्य पूर्णतः कमी होत चाललंय। जो मूळ आहे विषय हा सोडून सुरेशांना कुठेतरी एकड भरकडत चाललेत। संतोष देशमुख या जे हत्याचं जे गांभीर्य आहे त्याचं कमी करण्याचा प्रयत्न सुरेश धस करायला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला थोडं वेगळं वळण लागते की काय, त्याचं गांभीर्य कमी होते काय असं वाटतंय। खरं तर सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची 2 वेळा भेट घेतली, पण त्यानंतरही धस यांच्याकडून धनंजय मुंडेंवरची टीका काही थांबली नाही। दरम्यान धस यांनी राष्ट्रवादीतल्या मुन्नीचा उल्लेख करून नव्या चर्चेला तोंड फोडलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।